तर नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे परत एकदा माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं. तर मी खूप महिन्यानंतर ब्लॉग बनवते. तर कारण तसंच होतं, मी काय ब्लॉग बनवायला सुरुवात वगैरे केलेली नाही आहे. तर मला खूप काही अशा कमेंट्स येत होत्या की तुम्ही लाईव्ह का घेत नाही आहे, तुम्ही ब्लॉग का बनवत नाही आहे आणि तुम्हाला यूट्यूबचं पेमेंट वगैरे आलं का, अशा 2-3 कमेंट नेहमी माझ्या व्हिडिओला येत होत्या आणि बरेच जण विचारत पण होते. तर म्हटलं चला आज आपण एखादा ब्लॉग बनवून सगळ्यांना सांगूयाच, कारण की लाईव्हला येणं अनपॉसिबल आहे. तर कशासाठी काय असं काय झालं की बाबा नाही का मी लाईव्ह घेता घेता का बंद केली वगैरे, तर हे कारण मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि मी सगळं सांगणार आहे या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांना. तर थांबा. तर मी एक पाठीमागे एक ब्लॉग बनवलाच होता ज्यावेळेस फोन घेतला होता, नवीन फोन. तर त्यावेळेस मी सांगितलं होतं की मी व्हिडिओ वगैरे का बंद केले होते. तर माझं कसं आहे ना, आपल्या घरच्यांचा सपोर्ट असला की काय माणूस काहीही करू शकतो. आणि ज्यावेळेस मी व्हिडिओ घ्यायची, लाईव्ह घ्यायची, त्यावेळेस माझा मिस्टरांचा खूप सपोर्ट होता आणि घरच्यांना सुद्धा सगळ्यांना माहिती होतं की मी ब्लॉग बनवते, व्हिडिओ बनवते म्हणून. तर काही गोष्टी अशा झाल्या की त्याच्यामुळं जो माझा स्वतःचा भाऊ म्हणायचा की असू दे, कर व्हिडिओ वगैरे, त्याचा म्हणजे सपोर्ट होता. आणि काही लोक बोलतात आपलं घर चालवायला नाहीत वगैरे येत, तर ते सुद्धा आज सपोर्ट नाहीत करत. तर त्याला कारण असं आहे की लाईव्ह घ्यायची त्यावेळेस मिस्टरांना माहिती होतं वाईट कमेंट सगळे येतात म्हणून, कोणी ना कोणी सांगतच होतं आणि मी पण सांगायची की वाईट कमेंट येतात. जवळपास माझ्या काही जुन्या लाईव्ह चेक केल्या तर त्या लाईव्हमध्ये ते असायचे पण एक वेळ अशी आली की नाही का, सगळंच माझ्या विरोधात गेले. कारण त्याला आपले घरगुतीच असतात, नाही का, बाहेरचे सपोर्ट करतात पण घरचेच करत नाहीत. काही काही वेळे असं असतं. आणि आमच्यात कोणी व्हिडिओ वगैरे कोणीही करत नाहीये, त्याच्यामुळं मला सगळ्यांचा सपोर्ट तर नसतोच. पण पैसे आले की सगळेच खुश होतात. तर मला यूट्यूबचं पेमेंट वगैरे आलाय का हे सुद्धा मी सांगणार आहे आणि माझ्या सगळे विरोधात का गेले हे सुद्धा सांगणार आहे. तर मी ज्यावेळेस लाईव्ह घ्यायची, जवळपास आता नाही म्हणलं तरी 1 वर्ष होत आलं असेल, नाही 5-6 महिने नाही तर त्याच्यापेक्षाही जास्त झालं असेल. मी शेवटची लाईव्ह घेतलेली 8-9 महिने झालं असेल. तर त्यावेळेस असं झालं होतं की CCTV म्हणजे पहिलं कसं सुरुवातीला खूप लोक कमी यायच्या माझ्या लाईव्हला आणि एक वेळ अशी झाली की लाईव्हला बघा जवळपास व्ह्यूज बघितले तर 22-23K, 20K, 25K असे व्ह्यूज आलेले आहेत. तर त्यावेळेस नाही म्हटलं तरी 200-250 लोक यायचे लाईव्हला आणि त्या 200-250 लोक काही सगळे चांगले नसतात. ज्या लोक लाईव्ह घेतात, ज्या महिला लाईव्ह घेतात त्यांना माहीतच आहे की लाईव्हला कमेंट्स कशा येतात आणि त्या एकदम खालच्या लेवलच्या येतात. तर ती मला सवय झालेली होती की बाबा लोक वाईट बोलतात, पण मी घरच्यांनाही सांगितलं होतं की बाबा वाईट कमेंट येतात. पण आता मला नव्हतं माहिती की जे माझ्या विरुद्ध आहेत ते डायरेक्ट स्क्रीनशॉट काढतील आणि ते माझ्या भावापर्यंत आणि नवऱ्यापर्यंत पोहोचतील. ही अशी काही कारणं झाली आणि मग माझ्या लाईव्हचे स्क्रीनशॉट काढून ज्या की एकदमच वाईट कमेंट होत्या त्या माझ्या मिस्टरांपर्यंत स्क्रीनशॉट काढून टाकल्या आणि ते माझ्या भावांपर्यंत गेल्या. मग माझे भाऊ म्हणले काय गरज आहे तुला व्हिडिओ वगैरे करायची, तुझं पोट वगैरे त्या व्हिडिओवर चालतंय का. तर बरोबर आहे त्यांचं, मी आज काही व्हिडिओवर पोट वगैरे चालत नाही, आमच्यात कोणी व्हिडिओ वगैरे बनवत नाही. पण मी एक टाइमपास म्हणून त्यांनी मिस्टरांनी घ्यायला कर बोलले त्यावेळेस मी केलं होतं. मोबाईल तेच द्यायचे, रिचार्ज तेच मारायचे, पण ज्यावेळेस ना आपल्यासोबत कुणी नसतं त्यावेळेस कुणीच नसतं, मग ते घरचे असो किंवा बाहेरचे असो किंवा नवरा असो कुणीही नसतं. तर त्या कमेंट्समुळं माझ्या जे की वाईट कमेंट्समुळं ते स्क्रीनशॉट वगैरे पाठवले, त्याच्यामुळं माझी लाईव्ह वगैरे घ्यायचं बंद झालं आणि व्हिडिओसुद्धा मग बंद केले होते की बाबा व्हिडिओ नाही करायचे. मग ते घ्यायचं नाही आहे, कधी पण घरात थोडासा वाद झाला की व्हिडिओ नाही करायचे, सगळं बंद करायचं. जेव्हा होईल तेव्हा ते व्हिडिओवरच येतं. मग ते कसं होतं, आपला जो कॉन्फिडन्स आहे व्हिडिओ बनवायचा तो पूर्णपणे खचून जातो. आणि ज्यावेळेस मला तेव्हा व्हिडिओ बनवा वाटायचे ना, नवीन रेसिपीज, बाहेर गेले की ब्लॉग करायची मी, तो इंटरेस्ट मला आता बिलकुलही राहिलेला नाहीये. आता जस्ट मी चालू केलेत शॉर्ट वगैरे एखादा टाकते. जसं की माणसाला जेवण करायला म्हणजे आपलं जिवंत राहायला जेवण करावं लागतं, पाणी प्यावं लागतं, पक्ष्यांना, प्राण्यांना, जनावरांना ह्या गोष्टी सगळ्याच लागतात, खाणं पिणं. तसं आपलं चॅनल जे आहे एक जिवंत ठेवण्यासाठी त्याला व्हिडिओ लागतात. आणि जर मी व्हिडिओ नाही टाकलं तर ते चॅनल माझं डिमॉनिटाईज होईल आणि ते चॅनल मॉनिटाईज करायला मी किती मेहनत घेतली आणि त्याच्यासाठी माझ्या नवऱ्यानं सुद्धा तेवढीच मेहनत एक म्हणलं तर चालेल, कारण की मला मॉनिटाईज करायला इकडे घेऊन गेले, खर्च केला तिकडं, बऱ्याच गोष्टी बऱ्याच ठिकाणी मला नाही का घेऊन गेलते 1दा 2दा.
परत व्हिडिओ काढायला न्यायचे मला इकडं तिकडं. म्हणजे त्यांचा एक हेच होता की सपोर्टच होता, पण तो आता पूर्णपणे बंद आहे. म्हणजे बिलकुल सपोर्ट नाही आहे व्हिडिओ करायला. कर बोलतात, पण जे की आत्ता कर बोलतात आणि नंतर काही झालं की बंद बोलतात. मग त्यामुळं काय होतं, पूर्ण जो इंटरेस्ट आहे तो खतम होतो. म्हणजे त्याच्यात काहीच हे राहत नाही की बाबा नाही का आपण बनवायचं आणि त्यांच्या विरोधात जाऊन मी बनवू शकत नाही. ते बंद म्हणले की बंद, चालू म्हणले की चालू, अशा गोष्टी काही झालेल्या आहेत. दुसरी कमेंट मला की लाईव्ह घेत नाही. मग यासाठी आता ही लाईव्ह घेत नाही हे तर तुम्हाला कळालंच काय कारण आहे. आणि व्हिडिओ वगैरे आता टाकेल, माहीत नाही किती दिवस टाकेल, पण चालू करते. त्याला तुमचा सपोर्ट असू द्या. आणि तिसरी कमेंट की यूट्यूबचा पेमेंट आला का. मला यूट्यूबचं पेमेंट येऊन कमीत कमी 8-9 महिने झालेले आहेत. त्यानंतर मी व्हिडिओ बी टाकले नव्हते आणि लाईव्ह पण घेतली नव्हती. मला यूट्यूबचा पेमेंट आला, किती आला काय आला हे काय मी सांगू शकत नाही. जवळपास त्यावेळेस माझे $2 100 काहीतरी डॉलर झाले, म्हणजे त्याच्यावर झाले, 100च्या वर डॉलर झाले होते. आणि मी व्हिडिओ बंद केल्याच्या नंतर जे वरचे होते ते कमी पण झाले होते. जर आपण व्हिडिओ नाही टाकले तर पूर्ण डॉलर पण कमी होतं, वॉच टाईम पण कमी होतो आणि चॅनल पण डिमॉनिटाईज होतं. पण काही कारणाने माझा चॅनल नाही डिमॉनिटाईज झालेला, कारण मी 8-9 महिने झाले व्हिडिओ पण नव्हते टाकले, तरी पण चॅनल माझा जिवंत आहे. तर हे कारण आता तुम्हाला सांगते की मला यूट्यूबचा पेमेंट आलेला आहे. असे मी तुम्हाला 2-3 कारणं सांगितलेली आहेत. लाईव्ह घेणं पॉसिबल नाही आहे आणि यूट्यूबचा पेमेंट किती आला वगैरे काय आला हे काही सांगू शकत नाही, कारण की तेवढ्या पहिला पेमेंट $100 म्हणल्यावर पहिला पेमेंट किती असणार हे जवळपास 90% लोकांना माहितीच असणार आहे. $100 पेमेंट किती येतो. तर असो, पेमेंट पण येऊन गेला. आता लाईव्ह बी घेणं शक्य नाही. टाकले तर व्हिडिओ टाकतील, त्या व्हिडिओला तुमचा सपोर्ट असो. तर आज आहे गुरुवार आणि गुरुवारचं मी जाणार आहे बाहेर. तर पुढचा ब्लॉग तुम्ही नक्कीच कंटिन्यू करा. आणि खूप दिवसांनी असं बोलली आहे, त्याच्यामुळं काही चुकलं तर समजून घ्या. आणि व्हिडिओला आणि माझ्या चॅनलला तुमचा असं सपोर्ट राहू द्या. तर भेटतो पुढे जाऊ. तुम्हाला पण स्वामींचं दर्शन घ्यायचं असेल तर व्हिडिओमधनं नक्की. तर घरात मी अशी देवपूजा केली होती आणि खूप दिवसांनी असा व्हिडिओ बनवला, त्याच्यामुळं मला मोबाईल आडवा धरायचा उभा धरायचा याच्यामध्ये काय फरक कळाला नाही. तर मी अथर्वला स्कूलमधनं आणलं होतं. स्कूलमध्ये गेलेलीची सुद्धा थोडीशी क्लिप ॲड केलेली आहे, पण ती पुढे केलेली आहे. व्हिडिओची थोडी मिस्टेक झालेली आहे. आणि पाऊस तर काय नेहमीच चालू असतो बघा तुम्ही. आणि इथं बघा स्कूलमध्ये गेली त्याला मी घ्यायला. परत स्कूलमधनं आल्याच्यानंतर त्याचं वगैरे आवरलं, मी पण आवरलं आणि चला म्हटलं आपल्याला जायचं आता स्वामींचं दर्शन घ्यायला. तसंही शक्यतो मी जात नाही आहे, पण ठीक आहे म्हणलं, एक दिवशी गेली होती तर आज उपवास पण आहे म्हणलं चला जाऊया. मंदिरात कुठल्याही जा, माणसाला समाधान वाटतंच. आणि मी एक दिवशी गेलतो, म्हणजे माझी सासूबाई आली त्यावेळेस खूप छान वाटलं, म्हणून मी नेक्स्ट टाइम पण गेली. जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ, तुझ्या चरणी ठेवता सारे मिले समाधान. तर हे मंदिर कुठे आहे, कोणाला माहिती असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जसं म्हटलं की मी खूप महिन्याने व्हिडिओ बनवलेला आहे, काय चुकलं असेल तर सॉरी असावी. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच भेट.